छत्रपती संभाजीनगर इथले महाविकास आघाडीचे उमेदवार माजी खासदार चंद्रकांत खैरे यांच्या प्रचारार्थ सोलापुरातील उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे निष्ठावंत शिवसैनिक उमेदवार चंद्रकांत खैरे यांच्या प्रचाराला सोलापुरातून जाण्याची परंपरा त्यांनी कायम ठेवली आहे। घरोघरी जाऊन त्यांनी मतदारांच्या गाठीभेटी घेऊन त्यांच्याशी चंद्रकांत खैरे यांनी केलेल्या विकास कामांची चर्चा करून यंदाच्या वर्षी पुन्हा एकदा त्यांना निवडून देण्याचं आवाहन केलं। शेतामध्ये काम करण्यासाठी मजुरांसाठी त्यांनी खोली बांधली आहे। यामध्ये मस्जिद नबीलाल शेख आणि बिस्मिल्ला मस्जिद शेख असे 2 मजूर 4 महिन्यांपासून राहत आहेत। मात्र फिर्यादीच्या जमिनी शेजारील जमीन मालक आरोपी विकास सोनी आणि आदित्य सोनी यांच्या सांगण्यावरून त्यांच्या साथीदारांनी फिर्यादीच्या शेतात असलेलं घर JCBच्या सहाय्यानं उखडून टाकलं। यामध्ये फिर्यादीचं 4 ते 5 लाख रुपयांचं नुकसान झालं। हॉटेल बालाजी सरोवर इथं शनिवारपासून लाईफस्टाईल एक्सपो सुरू झाला असून यामध्ये सर्वच प्रकारच्या मल्टी ब्रँडेड रेडीमेड गारमेंटवर 80% डिस्काउंट असून यामध्ये लेडीज टॉप, टी शर्ट, शर्ट, पॅन्ट, नाईट पॅन्ट, लेडीज लेगिन्स, पायजमा, कुर्ती, प्लाझो, वेस्टर्न आउटफिट्स, लहान मुलांचे कपडे, राजस्थानी रॉयल बेडशीट्स, पिलो कव्हर, सोफा कव्हर, कार्पेट यासह विविध प्रकारचे कपडे एकाच छताखाली उपलब्ध असून अगदी सवलतीच्या दरात हे कपडे खास ग्राहकांसाठी असून पहिल्याच दिवशी या सेलला ग्राहकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला। अनेकांनी या सेलचा लाभ घेत खरेदी केली। सोलापूर आणि माढा लोकसभा मतदारसंघातील उमेदवारांचं भवितव्य रामवाडी गोदामातील EVM मशीनमध्ये बंद करून ठेवण्यात आलं आहे। 4 जून रोजी होणाऱ्या मतमोजणीची सविस्तर तयारी सोमवारपासून करण्यात येणार आहे। दोन्ही मतदारसंघातील मतांची मोजणी 4 जूनला सकाळपासून रामवाडी गोदामात विधानसभा मतदारसंघनिहाय करण्यात येणार आहे। प्रत्येक विधानसभा क्षेत्रासाठी 14 टेबलवर मतमोजणी करण्यात येणार आहे। सोलापूर रेल्वे विभागानं 148 अनधिकृत विक्रेत्यांना पकडलं, जे बेकायदेशीरपणे शिजवलेले खाद्यपदार्थ, अनधिकृत ब्रँडच्या पाण्याच्या बाटल्या, पॅकबंद नाश्ता, शीतपेये, गरम कॅम्पसमधून चहा, कॉफी यांची विक्री करताना आढळून आले। रेल्वे प्रशासनाकडून 26 एप्रिल ते 10 मे दरम्यान सोलापूर, वाडी, कलबुर्गी आणि कुर्डुवाडी रेल्वे स्थानकावर ही कारवाई करण्यात आली। यामध्ये 148 अनधिकृत विक्रेत्यांवर कारवाई करून त्यापैकी मुख्य 70 अनधिकृत विक्रेत्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला। दाजीपेठेतील पूर्व विभाग श्रीराम मंदिर इथं भाविकांनी एकत्र येऊन आदि शंकराचार्यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी केली। यावेळी आदि शंकराचार्यांना समर्पित स्तोत्र पठणानं वातावरण मंत्रमुग्ध झालं होतं। आदि शंकराचार्य यांच्या जयंतीनिमित्त श्रीराम रक्षा, श्रीराम भुजंग प्रयात स्तोत्र आणि विष्णू सहस्त्रनाम स्तोत्राचं सामूहिक पठण झालं। उद्योजक गोवर्धन चाटला यांनी प्रास्ताविक केलं आणि आदि शंकराचार्यांच्या जीवनावर भाष्य करून कार्यक्रमाची सुरुवात केली। आदि शंकराचार्यांच्या प्रतिमेचं पूजन W सूर्यप्रकाशम, उमा सूर्यप्रकाशम आणि नंदा करवा यांच्या हस्ते करण्यात आलं। श्रीनिवास चिप्पा यांनी पौरोहित्य केलं। सोलापूर जिल्ह्यात सुप्रसिद्ध असलेल्या सोलापूर अक्कलकोट रोड परिसरातील वळसंगवाडा यांनी सोलापूरकरांसाठी मनोरंजनाचं उत्कृष्ट माध्यम म्हणून फंटूश वॉटर पार्कची निर्मिती केली असून याचा उद्घाटन सोहळा सोमवार दिनांक 13 मे रोजी सायंकाळी 6 वाजता अफजलपूर मठाचे मठाधिपती शटस्थल ब्रह्मी विश्वाराध्य शिवाचार्य महास्वामीजी यांच्या हस्ते करण्यात येणार आहे। या वॉटर पार्कमध्ये रेन डान्स, मल्टी स्लाइड्स, बुल राईड्स, बाईक राईड्स यासह अनेक मनोरंजनात्मक सोयीसुविधांसह सुसज्ज असलेल्या वॉटर पार्कचा सर्वांनी लाभ घ्यावा असं आवाहन करण्यात आलं आहे।